नमस्कार, माझं नाव आकांक्षा जोगदंड. मला गॅल ब्लॅडरमध्ये स्टोनचा त्रास होता आणि माझं त्याचं मी 1 सप्टेंबरमध्ये चेकअप केलं होतं. तर त्यावेळेलाच मी ट्रीटमेंट डॉक्टर चेतन राठी सरांकडे घेत होते. त्यांनी मला हे सजेस्ट केलं होतं की हे ऑपरेट करावं लागेल. पण मी थोडासा वेळ घेतला आणि वेळ घेतल्यामुळे असं झालं की माझे जे स्टोन आहेत, ते स्टोन माझ्या स्टमकमध्ये आले आणि त्याच्यामुळे मला खूप जास्त त्रास होऊ लागला. मला कावीळ झालं. त्यामुळे मी जेव्हा परत सरांना कन्सल्ट करायला गेले तर माझी तब्येत खूप जास्त खालावली होती आणि त्यासाठी मला एमर्जन्सीमध्ये ERCP सर्जरी करावी लागली, जी की 2 दिवसापूर्वी पार पडली. तीही डॉक्टर चेतन राठी सरांनीच केलेली आहे मेडिकल हॉस्पिटलमध्ये. आणि माझा या ट्रीटमेंटबद्दलचा अनुभव खूप छान आहे. युजुअली मी खूप हॉस्पिटल इंजेक्शन्स वगैरे या सगळ्या गोष्टींना घाबरते. पण ज्या पद्धतीनं इथे ट्रीट केलं गेलं, स्टाफ खूप चांगला कोऑपरेटिव्ह आहे, केअर घेतात, क्लिनिंग, हायजीन सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या जातात. आणि चेतन राठी सरांनी ज्या पद्धतीनं मला ट्रीटमेंट दिलं, तर ते खरंच खूप बेस्ट होतं. मला जी हॉस्पिटलबद्दलची जी भीती होती ना, तर इथे आल्यानंतर मला खरोखरच त्या भीतीचं जे प्रमाण होतं ते खरंच कमी झालं आणि एक फ्रेंडली वातावरणामध्ये माझ्यावरती ट्रीटमेंट करण्यात आली. डॉक्टर जरी ते पेशंट डॉक्टर असले तरी ते पेशंटला ट्रीट करताना ॲज अ फ्रेंड आणि ॲज अ गुड ह्युमन बीइंग म्हणून ट्रीट करतात. त्यामुळे मला सरांकडून ट्रीटमेंट घेताना मला असं वाटलंच नाही की मी एका प्रोफेशनल डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेते. ते डॉक्टर प्रोफेशनली जरी असले तर ते एक ॲज अ गुड ह्युमन बीइंग, एक फ्रेंड, एक ब्रदर, एक खूप चांगले पर्सन आहेत आणि मला त्याच्याकडून ट्रीटमेंट घेताना खरंच खूप छान वाटलं. आणि माझे जे काही इश्यू आहेत ते सॉल्व्ह होतात. माझी आता नेक्स्ट एक सर्जरी आहे, ती नेक्स्ट मंथमध्ये आहे आणि तीही डॉक्टर चेतन राठीच करणार आहे. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही मला खूप छान ट्रीटमेंट दिली आणि मला रिकवर होण्यास मदत केली. थँक्यू.